छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदवी स्वराज्याची भगवी पताका खांद्यावरती कुणी घ्यायची? कारण महाराजांच्या निधनानंतर लगेच 7-8 वर्षामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचा वध करण्यात आला आणि मग मराठेशाहीची भगवी पताका खांद्यावरती कुणी घ्यायची असा मोठा प्रश्न पुढे निर्माण झाला आणि त्यामध्ये काही मोजकी लोक पुढे आली. त्यामध्ये सगळ्यात पुढे नाव होतं सुभेदार मल्हारराव होळकरांचं. आणि सुभेदार मल्हारराव होळकरांच्या या सगळ्या राज्यकारभारामध्ये त्यांची पुढची कारकीर्द या होळकर घराण्याची ज्यांनी 28 वर्ष सांभाळली अशा पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या आज भव्य स्मारकाचं लोकार्पण आपल्या अजमेर सौदानेमध्ये होत आहे. आणि या भव्य दिव्य देखण्या कार्यक्रमासाठी तुम्ही मला बोलावलं त्याबद्दल मी तुम्हा सर्व गावकऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय संजय चव्हाण साहेब, माननीय शिवाजी दादा ढेपले, माननीय धनगर संघर्ष समितीचे बापूसाहेब शिंदे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय बच्चाव साहेब, पप्पू तात्या बच्चाव, माननीय विलास बच्चाव, जिल्हा परिषदच्या सदस्य माननीय लताताई बच्चाव, सुनील महाजन, अनिल जाधव, नगरसेवक अनिल पाकळे, भारत काटके, हर्षद बुचडे, किसान मोर्चाचे अध्यक्ष बिंदू शेठ शर्मा, मच्छिंद्र बिडगर, कांतीलाल साळे, विनोद नंदाळे, माजी सरपंच माननीय धनंजय पवार, बारकू मोरे, भूषणदादा बच्चाव, महेश गवडी, अमोल सोनजे, दादा नंदाळे, दीपक जपाते, माननीय योगेश सोनवणे, माननीय प्रसाद दळवी, माननीय दत्तू देवरे आणि आपल्या कर्मयोगिनी चॅरिटेबल ट्रस्ट राजमाता प्रतिष्ठानचे सर्व सदस्य. आता नावं कुणाची राहिली असतील तर नाराज होऊ नका, कारण आता ज्यांनी नावं दिली त्यांनी त्यांच्या हिशोबाने दिली असतील, काही जणांची चुकली असतील तर तुम्ही नाराज होऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि किशोर सोनावणे जे आहेत ज्यांनी अहिल्या देवींचा खूप देखणा पुतळा उभा केला ते पण इथं उपस्थित आहेत. पत्रकार मित्र आहेत आणि खरं तर तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे. इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात. तुम्हा सर्वांना खरं तर माझा साष्टांग नमस्कार आहे. माता भगिनी पण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अहिल्या देवींच्या स्मारकाचं लोकार्पण 20 तारखेला होतं आणि माझ्याकडून तारीख पण घेतली आणि परत मला अचानक सोलापूरला पार्टीची मीटिंग लागली आणि ती कंपल्सरी होती. आणि मग यांना मी सांगितलं मला काय 20 तारखेला येता येत नाही, तुम्ही कार्यक्रम करून घ्या. ते परत मला जतला भेटायला आली सगळी टीम आणि म्हणले नाही तुम्ही आल्याशिवाय कार्यक्रम आम्हाला करायचाच नाही. मी म्हणलं अरे पत्रिका तुम्ही छापल्या, सगळ्या पाहुण्यांना बोलावलंय तर तुम्ही त्यांच्या हस्ते करा, मी परत येऊन जातो. नाही म्हणजे तुम्ही तारीख बदलून द्या. मग म्हटलं 22 तारखेला मी येतो आणि तुम्ही आज कार्यक्रम घेतलाय. खरं तर एक भावना असावी लागते. स्मारक सगळ्याच गावात होत नाही आणि स्मारक करायचं लोकांच्या मनामध्ये असतं पण ते मूर्त स्वरूपाला जात नाही. आणि तुम्ही हे स्मारक उभा केलंय ते भावना ओतून त्या तयार केलेलं आहे. त्यामध्ये प्रचंड मेहनत आहे, कष्ट आहे. तुम्ही ज्या ज्या लोकांनी यामध्ये स्वतः वेळ दिलाय, श्रम दिलंय किंवा काही लोकांनी आर्थिक मदत केलेली आहे त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की अखंड महाराष्ट्रामध्ये बघण्यासारखं स्मारक हे आपल्या गावामध्ये झालेलं आहे. त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण अहिल्या देवींचं कामच इतकं मोठं आहे कारण स्मारक कुणाची होत नाही. अहिल्या देवींची स्मारक आता तालुक्याला, जिल्ह्याला आणि गावातल्या प्रत्येक लोकांना वाटायला लागलंय की अहिल्या देवींचं स्मारक झालं पाहिजे आणि त्यासाठी नेहमी सातत्यानं तरुण मुलं प्रयत्न करतायत. अहिल्या देवींचं काम हे राष्ट्र निर्मितीमध्ये फार मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर या हिंदुस्थानामध्ये कुणाचं काम असेल तर सगळ्यांच्या तोंडी एकच नाव येईल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. इतकं मोठं त्यांनी काम केलेलं आहे आणि ते काय नुसतं मर्यादित काम नाही. बघा वारसा असल्याशिवाय काहीच करता येत नाही. आता गावात सरपंच व्हायचं म्हटलं तरी पण लोक म्हणजे प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि जुना सरपंच असेल त्याला पाडून यायचं म्हटलं तर खूप अवघड काम आहे. नवीन लोकांना संधी मिळत नाही आणि मग तशी पद्धत त्या काळात होती
की राजाच्या पोटी, राणीच्या पोटीच राजा जन्माला यायचा, तोच त्या गादीवरती बसायचा. आता त्यातला 1 नंबरचा बसवायचा का 2 नंबरचा का 3 नंबरचा पोरगा, ते त्याच्यावर वाद व्हायचे, परंतु तो राणीच्या पोटी जन्माला आला पाहिजे असंच तेव्हा म्हणजे अलिखित नियम होता, तोच त्या गादीवरती बसायचा. आणि विचार करा, सातारा जिल्ह्यामध्ये होळमुरुम नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये हे विरकर, मूळ विरकर आडनावाचं एक कुटुंब आहे. विरकर हे होळ गावात राहायला असल्यामुळे त्यांचं नाव पडलं होळकर. हे मेंढ्या राखायचे, म्हणजे आपला जो पारंपरिक व्यवसाय आहे मेंढ्या राखायचा, ते मेंढ्या राखायचे. परंतु त्यांचे मामा नंदुरबारचे, म्हणजे आता तळोजाचे आपले बारगळ मामा आपल्याला कार्यक्रमामध्ये भेटतात, ते त्यांचं आजोळ होतं, मामांचं गाव होतं. आणि त्यांचे मामा हे कदम मांडे यांच्या सैन्यामध्ये होते. आणि मग जेव्हा हे आजोळला यायचे मल्हारराव होळकर, तेव्हा त्यांनी त्यांना सैन्याचं प्रशिक्षण दिलं की आपण सैन्यामध्ये कसं असलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण कसं असलं पाहिजे, घोड्यावर बसायचं असेल, भाला चालवायचा असेल, तलवार चालवायचा असेल, युद्ध नीती कशी असली पाहिजे, रणनीती कशी असली पाहिजे, तुमच्यासोबत मावळे असल्यानंतर त्यांना तुम्ही कसं सांभाळलं पाहिजे, याचं प्रशिक्षण त्यांना आपल्या याच भागातून मिळालं. आणि त्यामुळे होळकरशाहीचा खरा पाया हा आपला परिसर आहे, याचा अभिमान आपल्या सगळ्यांनाच असला पाहिजे. कारण त्याचं मूळ या खानदेशामध्ये आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, या सगळ्या परिसरामध्ये आहे. आणि मग पुढे जाऊन जेव्हा थोरले बाजीराव पेशवे यांच्याकडं सुभेदार मल्हारराव होळकर हे त्यांच्याकडे गेले आणि मग त्यांना त्यांच्याकडं त्यांचं नेतृत्व ओळखून, त्यांचं गुण ओळखून, त्यांचं धाडस ओळखून त्यांनी त्यांच्याकडं सुभेदारी बहाल केली. हा आपल्याला सगळ्यांना इतिहास माहीत आहे. आणि मग जेव्हा थोरले बाजीराव पेशवे आणि सुभेदार मल्हारराव होळकर जेव्हा सीना नदीकडून त्यांची घौडदौड सुरू होती, त्यांचं सैन्य घेऊन ते निघाले होते, तेव्हा चौंडी गाव जे आहे सीना नदीच्या काठेला जामखेड तालुक्यामध्ये, तेव्हाचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये, त्या वाळूमध्ये अहिल्यादेवी आणि त्यांच्या सगळ्या मैत्रिणी खेळत होत्या, छोट्या मुली. आणि त्यांनी तिथं वाळूमध्ये, आपण पण लहानपणी सगळे खेळायचो वाळू गेल्याच्या नंतर काहीतरी, तर तिथं यांची सगळे घोडे तिकडून जोरात त्यांच्या टापाचा आवाज यायला लागला, हजारोच्या संख्येनं घोडे यायला लागले. आणि हजारोच्या संख्येनं घोडे आल्याच्या नंतर मग सगळ्या मुली पळून गेल्या घाबरून. आणि तिथं एकच मुलगी थांबून होती, तिनं असं काहीतरी उराशी कवटाळलं होतं. आणि मग घोड्याची टाप त्या मुलीच्या अंगावरती पडणार, तेव्हा ते घोड्याची टाप थोरले पेशवे यांनी ती पकडली आणि त्या मुलीला बाजूला केलं. आणि बाजूला केल्यानंतर त्या मुलीवरती ते खवळले, अरे तू जीवाला घाबरतेस की नाही घाबरत. आणि मग ती मुलगी म्हटली, लहान 7-8 वर्षाची, की आपण एखादी गोष्ट जर निर्माण केली तर ती गोष्ट जीवापाड जपली पाहिजे, त्याच्यासाठी जीव गेला तर बेहतर, आपण त्यातून मागं हटलं नाही पाहिजे. अशी छोटी मुलगी म्हटल्याच्या नंतर बाजीराव पेशवेनी बघितलं नेमकं हिनं काय तयार केलंय, तर तिथं त्यांनी वाळूमध्ये महादेवाची पिंड तयार केली होती. आणि ती पिंड जपण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवीनं जीवाची बाजी लावली. हे थोरले बाजीरावांना खूप आवडलं. आणि मग त्यांनी चौकशी केली, ही मुलगी कुणाची आहे, कुठली मुलगी आहे. आणि मग त्यांना कळालं की ही मुलगी इथल्या पाटलांची, मानकोजी शिंदे पाटलांची मुलगी आहे, सुशीला शिंदेची मुलगी आहे. आणि मग त्यांनी सुभेदार मल्हारराव होळकरांच्या कानावरती गोष्ट घातली की आपल्या खंडेरावांच्यासाठी ही पत्नी म्हणून योग्य आहे आणि आपण जाऊन मागणी घातली पाहिजे. आता मग त्यांनी निरोप धाडला मानकोजी शिंदेच्या घरी की सुभेदार मल्हारराव होळकर आणि थोरले बाजीराव पेशवे हे तुमच्याकडं संध्याकाळी येणार आहेत. आता ते घाबरून गेले, एवढी लोक मोठी आपल्याकडे येणार आहेत कशासाठी, काय कारण आहे. आणि मग संध्याकाळी जेव्हा हे आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्याकडं तुमच्या मुलगीची मागणी करण्यासाठी, सुभेदार मल्हारराव होळकरांचा चिरंजीव आहेत जे खंडेराव होळकर, त्यांच्यासाठी तुमच्याकडं मागणी घालण्यासाठी आलोय. आणि मग मानकोजी शिंदे आणि सुशीला शिंदे यांच्या कुटुंबामध्ये एकदम आनंदाचं वातावरण पसरलं. एवढे मोठं घराण्यामध्ये मधला मुलगा आपल्या मुलीला मागणी करायसाठी आलेत. आणि मग त्यांनी ते सगळं पुढचं त्यांचं विवाहाचा कार्यक्रम ठरला, सगळं झालं. आता विवाह कुठं घ्यायचा, लग्न कुठं घ्यायचं. आता चौंडी आत्ताच एवढी लोकसंख्या आहे, त्या काळात किती लोकसंख्या असेल, 5-50-100 घरं असतील, ह्याच्या पलीकडे काय नसेल त्या काळात. आणि मग शनिवार वाड्यामध्ये, म्हणजे आता शनिवार वाडा तुम्ही बघितला असेल पुण्यामधला, हा शनिवार वाडा ही पेशव्यांची राजधानी पुण्यातलं. आणि शनिवार वाड्यामध्ये अहिल्यादेवीचा आणि खंडेराव होळकरांचा विवाह ठरला.
आणि त्या विवाहाच्या स्वागताला होते थोरले बाजीराव पेशवे. हे सगळं त्या लग्नामध्ये सगळं घरातलं लग्न कार्य आहे असं समजून त्या सगळ्या लग्नामध्ये सगळा त्यांनी पुढाकार घेतला होता. लग्नाला उपस्थित कोण होतं? छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू शाहू महाराज हे स्वतः अहिल्यादेवींच्या लग्नाला तिथं उपस्थित होते. आणि या लग्नामध्ये बाजीराव पेशवेनी 2 किलोच्या सोन्याचे दागिने हे अहिल्यादेवीला लग्नामध्ये घातले होते. 2 किलो सोन्याचे दागिने म्हणजे इतकं त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मग ही 7-8 वर्षाची मुलगी लग्न करून जेव्हा महेश्वरला गेली, म्हणजे तेव्हा त्यांचं इंदोरला राजधानी होती. इंदोरच्या राजधानीमध्ये मग आता त्या एकदम नवीन होत्या. गौतमीबाई त्यांच्या सासू, तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहिती असलं पाहिजे, गौतमीबाई ज्या सासू आहेत त्या एकदम जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. म्हणजे आता आपल्याला घरामध्ये महिलांना कसं आता आपण सरकार म्हणतं की महिलांना समान तुमच्या पुरुषांच्या बरोबरचा हक्क दिला पाहिजे, अधिकार दिला पाहिजे. आता जे आपण म्हणतोय ते सुभेदार मल्हारराव होळकरांच्या काळामध्ये त्यांनी महिलांना तेव्हाच पुरुषांच्या इतका सन्मान दिला होता, म्हणजे 250-300 वर्षापूर्वी. म्हणजे आज आपण कायदे आणतोय, आज आता लोकसभेमध्ये कायदा पारित होणार आहे, महिलांना 50% लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सीटा द्या. पण तेव्हाच त्यांनी, आणि हे होळकर घराणं पहिलं असं आहे, सुभेदार मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवेंच्याकडे, थोरले बाजीरावांच्याकडं महिलांच्यासाठी खाजगी कोष त्यांनी निर्माण करून घेतला होता. म्हणजे महिलांनी पुरुषांच्याकडे पैसे मागायचे नाहीत, तेव्हा त्यांचा कोष वेगळा होता, खाजगी कोष, त्यामध्ये त्यांचे पैसे वेगळे. ते गौतमीबाईंच्याकडं ते सगळं चालायचं. आणि मग गौतमीबाईंनी अहिल्यादेवीला पूर्ण तयार केलं या सगळ्या विषयामध्ये. परत दुर्दैवानं तुम्हाला माहित आहे कुंभेरीची लढाई झाली, तिथं खंडेरावांचा मृत्यू झाला. अहिल्यादेवी सती जायला निघाल्या, तेव्हा सतीची पद्धत होती, सगळे सती जायला निघाले आणि राण्या त्यांच्या खंडेरावांच्या. आणि मग सुभेदार मल्हारराव होळकर म्हटले रडून की अहिल्यादेवी तू सती जाऊ नको, माझ्यासाठी तू खंडेरावच आहे, या गादीवरती तुला बसायचं आहे. पण आता अहिल्यादेवी म्हटली असं कसं चालेल, समाज नावं ठेवेल, प्रथा परंपरा आहे आणि मला सती जावं लागेल. तर मल्हारराव आणि त्यांच्या पुढं ते रडले की नको तू असं जाऊ नको. आणि मग या देशामध्ये पहिलं प्रकरण हे घडलंय की सती जाण्याची पद्धत जर कुणी बंद करण्याची प्रेरणा दिली असेल तर त्यांचं नाव सुभेदार मल्हारराव होळकर आहे. आणि साधं उदाहरण समोर आहे ना, अहिल्यादेवी सती गेल्या नाहीत, म्हणजे त्या काळामध्ये त्यांचे विचार किती प्रगल्भ होते बघा. आणि अहिल्यादेवी सती गेल्या नाहीत म्हणजे ह्याचं सगळं श्रेय सुभेदार मल्हारराव होळकरांना जातं. जर अहिल्यादेवी सती गेल्या असत्या तर आपल्या पुढे इतक्या मोठ्या महाराणी या देशाच्या आणि जगाच्या पुढे येऊ शकल्या नसत्या. 28 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला. परत त्यांचा मुलगा मालेरावांचा मृत्यू झाला. म्हणजे मुलीचं लग्न त्यांनी तर असं करून दिलं. आज पण आपण मुली बघायला गेल्याच्या नंतर खरं तर ह्या बाजूला मुलगीचं इतकं लग्न ठरवताना आपण इतकी चौकशी करतो, त्याला पगार आहे का तर नुसतं विश्वास ठेवत आहे. त्याच्यात जाऊन ऑफिसला जाऊ, त्याची कुठे आहे पगाराची शीट, त्याच्या बँकेत जाते, खरंच आहे का त्याला पगार. म्हणजे आपण इतकी चौकशी करतो. चौकशी करणं गैर नाही, परंतु तुम्ही विचार करा त्या काळामध्ये जेव्हा चोरांचा सुळसुळाट झाला, व्यापारी सगळे आले अहिल्यादेवींच्याकडं की आता आम्हाला व्यापार करणं शक्य नाही, या जंगलामधून जाताना सगळे आम्हाला लुटमार करतायत, आमचं सगळं सोनं नाणं किंवा मौल्यवान वस्तू घेऊन जात आहेत, आम्ही आपल्या राज्यामध्ये व्यापार करू शकत नाही. मग अहिल्यादेवी चिंतेत पडल्या की आता व्यापाऱ्यांना त्रास कोण देत आहे. आणि मग त्यांनी घोषणा करून टाकली की जो कुणी चोराचा बंदोबस्त करेल त्याच्या बरोबर माझ्या मुलीचं म्हणजे राजकन्येचं मुक्ताईचं लग्न लावून देईल. असं धाडस कोण करेल का सांगा ना. त्याला काय माहित आहे कोण बंदोबस्त करेल, तो जातीचा आहे का, तो धर्माचा आहे का, तो स्मार्ट आहे का, काय माहित नाही त्यांना. त्यांनी घोषणा करून टाकली चोराचा जो बंदोबस्त करेल त्याच्या बरोबर मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. आणि यशवंतराव फणसे नावाच्या एका तरण्या बाळ पोरानं चोराचा बंदोबस्त केला आणि दिल्या शब्दाप्रमाणे अहिल्यादेवींनी यशवंतराव फणसेंच्या सोबत त्यांच्या राजकन्येचा मुक्ताईचा विवाह लावून दिला. म्हणजे बघा किती विचार आहे. एक प्रकरण असं आहे, पुढे जाऊन यशवंतरावांचा पण मृत्यू झाला, मुलीचा मृत्यू झाला, सगळं जवळच्या नात्यातलं. परत सुभेदार मल्हाररावांचा मृत्यू झाला, गौतमीबाईंचा मृत्यू झाला. एका व्यक्तीवरती किती संकट यावीत बघा ना. आपण एका घरामध्ये एखादं आपलं निधन झालं, आपण हतबल होऊन जातो, नाउमेद होऊन जातो. आपल्या घरामध्ये काय करू न करावं असं वाटतं, करावं असं काही वाटत नाही, असं वातावरण तयार होतं. अहिल्यादेवींच्या रक्तातल्या नात्यातली इतकी लोक
त्या काळामध्ये मृत्यू पावली, त्यांच्यावरती रोज नवीन संकट यायचं, रोज नवीन संकट यायचं, रोज नवीन संकट यायचं. आणि मग 1766 त्यांनी त्यांची राजधानी बदलली, त्या महेश्वरला आल्या. महेश्वरमध्ये जो आता राजवाडा बांधलेला आहे त्या राजवाड्यामध्ये त्यांनी त्यांची सगळी सत्ता केंद्र नर्मदेच्या नदीच्या किनारी त्यांनी डायव्हर्ट केली आणि तिथं त्या राहायला गेल्या. आणि मग तिथून पुढं 1795 पर्यंत एवढा जो सगळा राज्यकारभार त्यांनी अखंड देशभर केला तो महेश्वरच्या राजवाड्यातून केलाय. आपल्यासाठी आनंदाची बाब आहे की तो राजवाडा आजही अहिल्यादेवींनी बांधला तसाच आहे, तसाच आहे. आणि आपण गेलं पाहिजे. तुम्हाला तर इथून जवळ आहे, म्हणजे तुम्ही आता एकदम बॉर्डरवरती असल्यामुळं तुम्हाला इथून महेश्वरला जाणं खूप सोपं आहे. आणि त्यामध्ये आता एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला त्या वाड्यामध्ये राहता पण येतं, म्हणजे अशी त्यांनी आता ते तिथं राहण्याची सोय केलेली आहे. म्हणजे जिथं अहिल्यादेवी राहत होत्या, अहिल्यादेवी राज्यकारभार करत होत्या त्या वाड्यामध्ये तुम्हाला आताही राहता येतं. म्हणजे असे काही मोजके किल्ले शाबूत आहेत देशामध्ये, त्यामध्ये हा किल्ला आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून मागच्या जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी गोदा टू नर्मदा ही जलयात्रा काढली, जन्मभूमी ते कर्मभूमी, चौंडी ते महेश्वर अशी जी यात्रा काढली, त्या यात्रेमध्ये बरीच लोक सामील झाली होती. आणि तेव्हा खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम तिथं झालेला आहे. आणि म्हणून आता अहिल्यादेवींच्या इतिहासामध्ये आपण सगळे जातोय, तर आता आपल्यासाठी अहिल्यादेवी हे प्रेरणास्थान आहे. हे कुणाच्या लक्षात का आलं नाही? अहिल्यादेवींची जयंती आपण सगळे साजरे करायचो, पण कधी सरकार त्यामध्ये सहभागी होत नव्हतं, सरकार तशी भूमिका घेत नव्हतं. आपली सगळी मंदिरं देशातली महत्वाची सगळी मंदिरं म्हणजे 12 ज्योतिर्लिंग सगळे असतील, काशीचं विश्वनाथाचं मंदिर असेल, हे सगळं पुनर्जीवित करण्याचं काम हे फक्त आणि फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलंय. सगळी मंदिरं जी बांधलेली आहेत, म्हणजे त्या काळात बांधलेली मंदिरं आता 2-2.5 वर्ष त्या मंदिराला काही झालं नाही. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांनी 2018ला काशी विश्वनाथाचं मंदिर हे डेव्हलप केलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जे काम केलंय 250 वर्षापूर्वी, म्हणजे 1770ला त्याचा जीर्णोद्धार केला होता. त्याच्यानंतर 2018ला या देशाच्या पंतप्रधान महोदयांना वाटलं की या मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे. आणि मग तो आजूबाजूचा सगळा परिसर विकत घेतला त्याने आणि जवळपास 2,500-3 हजार कोटीचं मंदिर हे काशी विश्वनाथाचं परत त्यांनी निर्माण केलं. आणि आपल्याला आनंदाची बाब ही आहे की त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा तिथं बसवलेला आहे. शंकराचार्यांनी त्याच्या अगोदर त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, परत मोगलांनी पाडलं, परत अहिल्यादेवी, मग शंकराचार्याची पण मूर्ती तिथं बसवलेली आहे. आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची ही बाब आहे की अखंड जगात जिथं कुठेही हिंदू असेल त्याला वाटतं की मला काशीला एकदा गेलं पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये. आणि त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये अहिल्यादेवींचं दर्शन घेण्याचा योग प्रत्येक हिंदू बांधवांना येतो. याच्यासारखा अभिमानाचा दुसरा तिसरा कुठला क्षण असू शकत नाही. आणि मग आता 12 ज्योतिर्लिंगाचं पण डेव्हलपमेंट सुरू आहे. हिंगोलीला औंढा नागनाथाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या ट्रस्टनं पण तिथं अहिल्यादेवींचा पुतळा बसवला. जेजुरीच्या मंदिरामध्ये पण अहिल्यादेवींचा पुतळा बसवला. तर आता आपल्या सर्वांची मागणी अशी आहे की 12 ज्योतिर्लिंगाची देशभर जिथं जिथं मंदिर आहेत त्या सगळ्या मंदिरांच्या प्रांगणामध्ये अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा बसवला पाहिजे. आहे ना तुम्हाला ही मान्य मागणी? कोणाकोणाला वाटतंय अशी? बघा, ही सगळ्यांची मागणी आहे. आता कुंभमेळा आहे आणि सगळ्यांचं लक्ष नाशिककडे आहे. कुंभमेळा तर रामकुंड जिथं आहे, अहिल्यादेवींचा जो घाट आहे, अहिल्यादेवीनं ते सगळं डेव्हलप केलंय. राज्य सरकारकडे आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अहिल्या भक्तांनी मागणी केली, रामकुंडावरती अहिल्यादेवींचा स्मारक झालं पाहिजे. आणि आनंदाची बाब आहे की या कुंभमेळ्याची सगळी जबाबदारी देवाभाऊनी गिरीश भाऊंच्याकडे दिलेली आहे. तर आता रामकुंडावरती अहिल्यादेवींचं एक स्मारक उभा राहणार आहे आणि त्याला मान्यता सरकारनं दिलेली आहे. आणि मग आपली सगळी नाशिकची टीम तिथं अधूनमधून जाऊन त्याचा पाठपुरावा करत असते. हे काम होणं आवश्यक आहे ना, नाहीतर नुसतं आम्ही मतच द्यायचं आणि आमच्याकडे कोणी बघायचं नाही अशी परिस्थिती होती. महाराष्ट्रात कोणी बघितलं नाही. 2025 साली अहिल्यादेवींच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष होतं. म्हणजे अहिल्यादेवींचा जन्म झाला 31 ऑगस्ट 1725ला आणि 31 ऑगस्ट 2025ला 300 वर्ष पूर्ण झाली त्यांच्या जयंतीला. आणि मग सरकार आपलं असल्यामुळं बघा कसं करता येतं.
सरकारकडे आम्ही पहिल्यांदा एक पत्र दिलं की अहिल्या देवींच्या त्रिशताब्दीचं वर्ष आहे आणि मग सरकारने प्रत्येक त्यांच्या लेटर पॅड वरती अहिल्या देवींचा फोटो छापला पाहिजे. आणि मग अशी मागणी केली आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना. मग साहेब म्हणले त्याचा लोगो तयार करून घेऊन या. आणि मग आमच्या सगळ्या टीमनी अहिल्या देवींचा लोगो, घोड्यावरती अहिल्या देवी विराजमान आहेत आणि 300 पुढे लिहिलेला असा एक भव्य दिव्य चांगला देखणा लोगो तयार केला. आणि मग तो लोगो सरकारने स्वीकारला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पासून सगळे मंत्री, राज्यमंत्री, सचिव, सगळे आयुक्त, सगळे कलेक्टर, सगळे प्रांत, सगळे PI, सगळे DYSP, सगळे SP आणि सगळ्यांच्या या लेटर पॅड वरती पुण्यश्लोक अहिल्या देवींचा फोटो आला. हा खरं तर म्हणजे अहिल्या देवीला अभिवादन करण्याची पद्धत काय, सरकारी सगळ्या कागदावरती अहिल्या देवींच्या त्रिशताब्दीचा लोगो आहे. आता मला सांगा, दुसरं कुठलं सरकार असतं तर अहिल्या देवींचा लोगो छापला असता. खरं मनापासून, हे काही राजकारण नाही. तिथं कोणाचा जर बाप असला जुना मंत्री बिंत्री तर त्याचा छापून टाकला असता, पण अहिल्या देवीचा छापला नसता. मी 1,00,000% सांगू शकतो, नसता छापला. एवढं नाही, सरकारकडे आम्ही विनंती केली की अहिल्या देवींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट बैठक ही चौंडीमध्ये झाली पाहिजे. ही मागणी केल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला दुजोरा दिला आणि 2025च्या मे महिन्यामध्ये अख्खं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, देवाभाऊ मुख्यमंत्री होते, स्वर्गीय अजितदादा, सगळी टीम, हे सगळं मंत्रिमंडळ अहिल्या देवींच्या चौंडी गावामध्ये आलं आणि तिथं बसून सगळे त्यांनी निर्णय करून टाकले महाराष्ट्राचे. हे खरं तर अहिल्या देवींना अभिवादन करण्यामधलं सर्वोच्च एखादा कार्यक्रम असतो तसा हा सर्वोच्च कार्यक्रम होता. अख्खं मंत्रिमंडळ एका 1,000 लोकवस्तीच्या गावामध्ये गेलं. महाराष्ट्रामध्ये ते पहिल्यांदा असं मंत्रिमंडळ की 1,000 लोकसंख्येच्या वस्ती आहे तिथं अख्खं मंत्रिमंडळ जात आहे, अख्खं सचिवालय जात आहे, सगळं स्वरूप तिथं प्राप्त होत आहे. आणि मग तिथं निर्णय काय केले, बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अगोदरच नाव दिलं होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अहिल्या देवींच्या नावानं एखादं मोठं इन्स्टिट्यूट असावं असे 2 घटना तेव्हा घडल्या होत्या. एक घटना घडली 2019च्या मार्च महिन्यामध्ये. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नाव दिलं. तमाम अहिल्या भक्तांची सातत्यानं मागणी होती 2004 पासून सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव द्या. अरे इथं शाळेला कोणी द्यायला तयार नाही, सोलापूर विद्यापीठाला कसं काय देतील. 2004 ते 2014 सरकार कुणाच त्यांनी अजिबात ऐकून घेतलं नाही. उलट त्यांनी वाद तयार केला, आणखी 2-4 माणसं उभा केली की तुम्ही पण विद्यापीठाला नाव द्या अशी मागणी करा. लोक पुढे गेले, ते पण मागतायत, हे पण मागतायत, मग वाद तयार होईल. आणि मग सरकारनं आपलं म्हणणं ऐकलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मार्च 2019ला सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलं. हा आपल्यासाठी, अहिल्या भक्तांच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण होता. त्याच्यानंतर दिलं बारामतीच्या मेडिकल कॉलेजला. मग जी कॅबिनेट झाली चौंडीमध्ये, त्यामध्ये काय काय ठरलं, त्यामध्ये असे ठरलं अहिल्यानगरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्हतं. त्या कॅबिनेटमध्ये अहिल्यानगरला नव्यानं मेडिकल कॉलेजला मान्यता दिली आणि त्या मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं. हा निर्णय त्या कॅबिनेटमध्ये झाला. नंबर 1 म्हणजे मेडिकल कॉलेज दिलं म्हणजे त्या हॉस्पिटलला पण तेच नाव, त्यात बदल करायचं नाही. नंतर मुलींच्यासाठी एक कॉलेज दिलं तिथं, ITI कॉलेज, त्या कॉलेजला पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं. महाराष्ट्रामध्ये अहिल्यादेवींच्या जिथं जिथं विहिरी आहे त्यांनी काढलेल्या आहेत, जिथं जिथं धर्मशाळा आहे, जिथं जिथं तलाव बांधलेले आहेत, त्या सगळ्या कामांचं पुनर्निर्माण करण्यासाठी राज्य सरकारनं त्या बैठकीमध्ये मंजुरी दिली आणि बैठकीत 53 कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा मंजूर करून टाकला. आता जिथं जिथं कुठं अहिल्यादेवींचं ही सगळी कामं आहेत त्याची यादी तुम्ही सरकारकडे देऊ शकता. आणखी त्या कामाचं पुनर्निर्माण करण्यासाठी, पुनर्जीवित करण्यासाठी राज्य सरकार करोडो रुपयानं पैसे देणार आहे. ते तुम्ही आपण जी कामं आहेत ती दिली पाहिजेत. हा पण निर्णय त्याच कॅबिनेटमध्ये झाला. नंतर दुसरा काही निर्णय झाला, चौंडीमध्ये आता तुम्ही स्मारक कसं गावात केलं, हे तुम्ही किती मेहनतीतून स्मारक उभा केलंय. आणि मग चौंडी तर त्यांची जन्मभूमी आहे,
आणि म्हणून जवळपास 684 कोटी रुपयाचं अहिल्या देवींचं स्मारक चौंडी गावात करण्याचा सरकारनं निर्णय केलेला आहे. आणि आता मला वाटतं त्याची वर्क ऑर्डर निघल आणि त्याचं आता काम पण चालू होईल. म्हणजे एवढं मोठं स्मारक आता चौंडीमध्ये होणार आहे. हे आपलं विचाराचं अहिल्या देवींच्या विचाराचं सरकार आहे म्हणून हे शक्य आहे, नाहीतर हे शक्य नाही. माग आम्ही किती आंदोलन केली की अहिल्या देवीची जयंती सरकारनं साजरी करावी, सरकार करायला तयार नाही. एक नुसतं पत्र काढायचं होतं 4 ओळीचं राज्य सरकारनं की 31 मेला अहिल्या देवींची जयंती सरकार साजरी करतंय सगळ्या कार्यालयात. कुणी नाही केलं, हे आपल्या सरकारने केलं. आता ग्रामपंचायत पासून सगळ्या ठिकाणी अहिल्या देवींच्या जयंतीचा कार्यक्रम होतोय. हे आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि अहिल्या देवीने कुठल्या एका जातीसाठी काम केलं नव्हतं. जो हिंदू आहे त्या हिंदूंच्या साठी अहिल्या देवींचं काम आहे. जेव्हा जेव्हा धर्मावरती गंडांतर आलं, अतिक्रमण झालं, धर्माचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा अहिल्या देवीने धर्मावरती संरक्षणाचा पदर धरलाय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदू धर्माची ज्यांनी कुणी काळजी केली असेल, संरक्षण केलं असेल तर त्या एकमेव पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर आहेत. आणि म्हणून आज आपण सगळेजण आज जे मंदिरामध्ये जातोय, कारण सगळी मोगलांनी मंदिरं पाडली होती, पाडण्याचा प्रयत्न केला होता. आता पंढरपूरच्या पांडुरंगाचं मंदिर देशातलं कुठनंही तिथं भाविक आला, मंदिराच्या बरोबर धर्मशाळा समोर बांधून ठेवले. कुणी आलं तिथं राहावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. चांदीची भांडी, तिथं काय काय लागतंय ते स्वतः अहिल्या देवीने दिलंय. एक परवा तिथल्या एका अत्यंत तज्ञ व्यक्तीने एक व्हिडिओ तयार केलाय, तुम्ही बघितला पाहिजे. म्हणजे अहिल्या देवींच्या तिथं पाळणा असेल, चांदीची भांडी असतील, तिथं पूजेचं सगळं साहित्य असेल, किंवा आषाढी वारी दिवशी 7 नद्यांचं पाणी दरवर्षी अहिल्या देवीने इकडे पाठवायची प्रथा केलेली आहे. आता पण ते येतं, आता पण हे होळकर घराण्यांच्याकडून सुरू आहे. पांडुरंगाच्या पूजेला 7 नद्यांचं पाणी आता पण होळकर घराण्याकडून पंढरपूरला येतं. तर हे सगळं काम अहिल्या देवीने केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना त्याविषयीची माहिती असली पाहिजे. आता आमची सरकारकडे मागणी काय आहे? आता आमची सरकारकडे मागणी अशी आहे की अहिल्या देवींचा पूर्ण इतिहास म्हणजे अहिल्या देवींचं पूर्ण चरित्र हे सरकारनं छापलं पाहिजे. आणि त्यासाठी एक समिती सरकारनं गठीत करावी अशी मागणी मी सरकारकडे केलेली आहे. आणि पुढच्या 8 दिवसामध्ये म्हणजे पुढच्या 8 दिवसामध्ये आज आपल्या कार्यक्रमात आपली ही मागणी आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्या देवी चरित्र साधन समिती ही मान्यता द्यावी. आणि आमचे जे अहिल्या भक्त जे यामध्ये अतिशय तज्ञ आहेत, आम्ही नव्हे, पुढारी नव्हे, जे अहिल्या देवींच्या इतिहासावरती काम करतात, होळकरांचा इतिहास पुढे आणण्यासाठी काम करतात, त्या लोकांना या समितीमध्ये घेऊन ती समिती गठीत करावी. आणि पुढच्या वर्षभरामध्ये पूर्ण इतिहास लोकांच्या समोर यावा आणि ते सगळं महाराष्ट्र सरकारनं ते प्रकाशित करावं अशी आपली मागणी आजच्या कार्यक्रमातून हे राज्य सरकारकडे आहे. चर्च गेटला अहिल्या देवींचा पुतळा आहे, तुम्ही बघितला असेल काही लोक गेल्याच्या नंतर. तो पुतळा पूर्णाकृती करावा, म्हणजे अर्ध पुतळा आहे, तो पुतळा पूर्णाकृती करावा. चर्च गेटला कुठलाही चर्च नाही, चर्च गेटच्या रेल्वे स्टेशनला पुण्यश्लोक अहिल्या देवींचं नाव देण्यात यावं ही आमची मागणी आहे. चर्च गेटच्या रेल्वे स्टेशनला, तिथं चर्च गेट रेल्वे स्टेशन आहे. चर्च मी बघितला इकडे तिकडे कुठं दिसला नाही मला. मग काय तुम्ही चर्च गेट नाव ठेवताय? ते नाव काढा आणि पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं त्या रेल्वे स्थानकाला नाव द्यावं अशी मागणी आपल्या सगळ्या लोकांची आहे. आहे का तुमची मागणी? कारण आपण पहिल्यांदाच मागणी करतोय ते तुमच्या गावातून आणि त्याचा पाठपुरावा आपल्याला करायचा आहे. तुमची मागणी आहे का सगळ्यांची? तर कारण अहमदनगरचं नाव बदलावं अशी मागणी केल्याच्या नंतर 1 वर्षाच्या आत नाव बदलून टाकलं, अहिल्यानगर करून टाकलं. एवढं तात्काळ नाव बदललं या देशात कुठल्याच शहराचं नाही. आणि ते पण अहिल्यानगर इतका मोठा जिल्हा आणि त्या जिल्ह्याचं नाव मागणी केल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देवाभाऊनी बदलून टाकलं. पुढच्या जयंतीला जेव्हा ते चौंडीमध्ये आले तेव्हा ते अहिल्यानगर झालं होतं. यासाठी सरकारला धन्यवाद द्या, जोरदार टाळ्या वाजवून. तुम्ही एखाद्या गावात मला एखाद्या चौकात बोर्ड लावतो बघा, नाही मारामाऱ्या झाल्या तर मला विचार. म्हणजे इतकी सरकारनं अहिल्या देवींच्या प्रति भावना व्यक्त करणं कामातलं. मुंबईमध्ये मंगल प्रभात लोढा साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी 44 कोटी रुपये दिलेत अहिल्या भवन बांधायला. कुठं? मानखुर्दला. आता ते महिला खात्याच्याकडून ते थांबलंय. मी मागच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं की त्यांनी
भुसे साहेबांचे चिरंजीव आले, त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्यांनी आम्ही आता पत्र दिलंय की अहिल्या भवनचं तिथं जे काम मंजूर झालंय, वर्कऑर्डर झाली आहे, त्याचं काम चालू करायचं आहे. ते काम चालू झालेलं नाही, तर ते काम आपल्याला चालू करायचं आहे. 44 कोटी रुपयाचं अहिल्या भवन मुंबईमध्ये होतंय. एक बेलारूस नावाचा इंग्रज अधिकारी होता, त्याच्या नावाने एक मुंबईमध्ये मोठं उड्डाण पूल होतं आणि त्याचं ते पडलं. ते पूल नव्यानं तयार केलंय आणि त्या पुलाला पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊन टाकलंय मागच्या 6 महिन्यामध्ये. म्हणजे ज्या पुलाला इंग्रज अधिकाऱ्यांचं नाव होतं, तो पूल नव्यानं तयार केला. या वर या, वर या, वर या. त्या पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलंय. म्हणजे मी आता सांगत होतो 1 तास लागेल, इतकी कामं या 2-4 वर्षामध्ये झालेली आहेत. आणि हे असं काम आपल्याला पुढे करत जायचं आहे. आता राज्य सरकार एवढंच देतंय, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावेत. तर आता आमची सरकारकडे 2-3 मागण्या आहेत आपल्या कार्यक्रमातून. आमची मागणी सरकारकडे अशी आहे, जो कनेक्टिंग लिंक तयार झालाय नव्यानं, त्या कनेक्टिंग लिंकला हुतात्मा वीर सिंगरोबा धनगरांचं नाव देण्यात यावं, ही मागणी आमची सरकारकडे आहे. नंबर 1. नंबर 2, संत बाळूमामांची ट्रस्ट आहे, ती सरकारनं ताब्यात घ्यावी. सरकारनं त्याच्यावरती माणसं नेवावी. कारण ते एवढे लोक फ्रॉड करायला लागले, एवढे फ्रॉड करायला, त्या हरामखोरांना लाजा नाहीत. परवा त्यांचं ते मंडळ बरखास्त केल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी लगेच अध्यक्ष निवडलाय. काल राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी SIT स्थापन केलेले आहे. हे सगळे जेलमध्ये जाणार आहेत लोक. अरे तुम्ही देवाची ठिकाणं बदनाम कशाला करताय? हे पुढच्या अनेक वर्ष लोकांना त्रास होतो. त्यामुळं मंदिरामध्ये जी कोणी लोक असा भ्रष्टाचार करतायत, त्या लोकांच्या संदर्भामध्ये आमची भूमिका स्वच्छ आहे, स्पष्ट आहे. राज्य सरकारनं शिर्डीला जसं ट्रस्ट सरकारचं आहे, सरकारनं कायदा आणलाय. कोल्हापूरच्या अंबामातेचा कायदा सरकारनं आणलाय. पंढरपूरच्या पांडुरंगाचा कायदा सरकारचा आहे. त्या धर्तीवरती श्री संत बाळूमामाच्या देवस्थानाचा कायदा हा सरकारनं केला पाहिजे आणि सरकारनं त्याच्यावरती समिती गठीत केली पाहिजे. तुम्ही 21 लोक घ्या, 21 पैकी 11 लोक ही फक्त मेंढपाळ असली पाहिजेत, ही आमची मागणी आहे. त्या समितीचा अध्यक्ष मेंढपाळ असला पाहिजे. बाळूमामाला मानणारा कार्यकर्ता हा त्या समितीचा अध्यक्ष असला पाहिजे. बाकीची तुम्ही 10 लोक कुणालाही घ्या, आमचं काही त्यामध्ये म्हणणं नाही. कारण आपण ज्या श्रद्धा भावनेनं देवाची पूजा करतो, त्यामध्ये पैसे खाण्याचा भाव येऊ शकत नाही. 100 पैकी 99 लोकांच्या मनात तर येणार नाही. एखाद्याच्या आला तर परत तो जेलमध्ये जाईल, त्याच्याशी आपलं देणं घेणं नाही. त्यामुळं अशा पद्धतीची मागणी आपण करतोय. आपला आरक्षणाचं अंतिम टप्प्यात सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे. सरकारला धन्यवाद देतो. सुप्रीम कोर्टाने आमची SLP खारिज केली होती, परंतु आता परत त्यांनी मान्य केलंय आमचं म्हणणं ऐकून घ्यायला. एवढ्यावर थांबून चालणार नाही. सरकारनं त्यामध्ये रात्रीचा दिवस करावा आणि महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. आदिवासी बांधवांनी घाबरायचं कारण नाही, कारण आता त्यामध्ये उपवर्गीकरण करायला परवानगी दिलेली आहे. आदिवासी बांधवाच्या आरक्षणावरती घाला घालणं हा महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची भावना नाही आहे. आदिवासी आमचा भाऊ आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांच्या कुठल्याही अडचणीत आम्ही त्यांच्या सोबत राहू. पण धनगर समाजाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आमच्या लोकसंख्येप्रमाणे आमचे आमदार नाहीत, आमच्या लोकसंख्येप्रमाणे आमचे खासदार नाहीत, आमच्या लोकसंख्येप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये आम्हाला स्थान नाही, आमच्या लोकसंख्येप्रमाणे आमचे IAS नाहीत, आमचे IPS नाहीत, आमचे प्रांत नाहीत, आमचे DYSP नाहीत, आमचा पोलीस स्टेशनचा इन्चार्ज नाही, तहसीलदार नाही. अरे मग आम्हाला आमच्या लोकसंख्येप्रमाणे कधी मिळेल? जर आम्हाला ST मधल्या आरक्षणाची अंमलबजावणी होईल तेव्हाच मिळेल, नाहीतर मिळणार नाही. एकटा गोपीचंद पडळकर आमदार होण्यानं प्रश्न मिटणार नाही, लक्षात घ्या. असे अनेक व्हायला पाहिजे. आमचं कुणावरती आरोप नाही आहे, आमचा कुणावरती आक्षेप नाही आहे, परंतु या शर्यतीमध्ये टिकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या सामाजिक मागासलेपणावरती आरक्षणाची रचना केलेली आहे. त्या सामाजिक मागासलेपणामध्ये आज आमच्या लोकांच्या वरती मोठा अन्याय होतोय आणि म्हणून यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे.
संघटित होण्याची आवश्यकता आहे, शिक्षणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, पोरांच्या शिक्षणावरती खर्च करण्याची आवश्यकता आहे. आज अहिल्या देवींचं स्मारक तुम्ही गावामध्ये उभा करताय, तर काहीतरी शपथ घेतली पाहिजे. अहिल्या देवींच्या स्मारकाच्या निमित्तानं तुम्ही शपथ घेतली पाहिजे की सामाजिक कामामध्ये आम्ही कुठलंही गट तट न करता, कुठलंही राजकारण न करता आम्ही सगळे एका झेंड्याखाली एकत्रित येऊ आणि समाजाचा प्रश्न मिटवू. ही पहिली शपथ घेतली पाहिजे. नंबर 1. नंबर 2 ची शपथ घेतली पाहिजे, आम्ही व्यसनातून बाहेर पडलं पाहिजे. सगळ्या समाजाच्या लोकांनी तंबाखू खाणाऱ्यांनी तंबाखू सोडून द्यायची शपथ आज घ्या. बघू कुणाकुणाला धाडस होतंय. आता मिस्त्री घासत नाहीत महिला, पूर्वी जास्त घासत होते, आता कोण घासत असतील तर सोडून द्या. गुटखा खाणारी पोरं, मावा खाणारी पोरं, अरे सोडून द्या ना. नाही तर मग आम्ही अहिल्या देवींचे भक्त आहे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा काय दारू पितो का? नाही ना. महाराजांना जे मान्य नाही ते आपण नाही केलं पाहिजे. अरे धर्मवीर संभाजी महाराज धर्मासाठी स्वतःचा प्राण देतात आणि तुम्ही कुठंतरी एक पोतं तांदूळ दिल्यावर धर्मांतरण करता. लाज वाटायला पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांना. एक पोतं तांदूळ दिला, दवाखान्यामध्ये 10,000 रुपयाची मदत केली, घर बांधायला 4 पत्रे दिले आणि म्हणून आम्ही धर्मांतरण केलं. देवालयातले देवारे काढले आणि सगळे नदीत विसर्जित केले, देवालयातले देवाळे काढले, ओढ्यात विसर्जित केले. असं कसं चालेल? असं नाही ना चालेल. मग तुम्ही महाराजांचं नाव घेऊ नका, संभाजी महाराजांचं नाव घेऊ नका, अहिल्या देवींचं नाव घेऊ नका. कशासाठी घेताय तुम्ही नाव? एका बाजूला तुम्ही मावळे म्हणता आणि दुसऱ्या बाजूला असं काम करता. हे चालणार नाही. व्यसनाधीनता नको आहे. आज जगातला सगळ्यात तरुण देश कोण असेल तर भारत देश आहे. भारतातली पोरं काय करायला लागलेत? ड्रग्ज. पेपरला बातम्या, टीव्हीला बातम्या, सोशल मीडियामध्ये काय येतंय? इथं 20 कोटीचं ड्रग पकडलं, तिकडं 40चं पकडलं, 100चं पकडलं, 2000 कोटीचं पकडलं. हा भारत नाही आहे. जगामधल्या इतर देशामध्ये प्रश्न तयार झाले, तिथं म्हाताऱ्यांची संख्या जास्त आहे, तरुण मुलंच नाहीत. तरुण मुलं नाहीत. काय काय देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यांना त्यातून कसं बाहेर पडायचं हा प्रश्न पडलाय. आज जगामध्ये कुठल्याही मोठ्या कंपनीत गेलं तर तिथं भारताची पोरं त्या कंपनीला लीड करतायत, त्याचं नेतृत्व करतायत. याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. आपली पोरं आहेत, कुठल्या पण जगात कुठल्या पण देशात जावा, त्यांचं सगळं बंद पडेल. ती मध्ये भारताची पोरं इथं राहू नका, कारण ते जर इकडे आल्या तुमचं दुकान बंद पडेल. इतकी पोरं भारताची तुमच्या इथं आहेत. आणि ही पोरं स्वतःच्या हिमतीवरती गेलेली आहेत, क्वालिटीवरती गेलेली आहेत, क्षमतेवरती गेलेले आहेत. अहिल्या देवीने होळकर घराणं इतकं प्रगल्भ आहे. तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तुम्ही मध्य प्रदेशला जावा. भारतीय जनता पार्टीची एक बैठक मध्य प्रदेशला होती आणि त्यामध्ये त्या बैठकीसाठी मी गेलो होतो. आणि तिथं डेला नावाचं कॉलेज आहे, बरोबर ना? डेला ना? हा नाव चुकलं तर तुम्ही समजून घ्या, मी पण काय एवढं माझ्या लक्षात नाही. तिथं मी कॉलेजमध्ये गेलो. 80 एकरामध्ये कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये कोण शिकतं माहित आहे? त्या कॉलेजमध्ये देशातल्या सगळ्या राजांची पोरं शिकायची. त्या काळामध्ये सगळ्या राजांची पोरं त्या कॉलेजमध्ये शिकायची आणि सगळ्या राज घराण्यातला एक एक माणूस त्या कॉलेजचा डायरेक्टर आहे. आता मग समजा राजे रजवाडे संपले, लोकशाही आली. आता देशातले जेवढे टॉपचे राजकारणी आहेत, काही मुख्यमंत्री असतील, काही केंद्रातले मंत्री असतील, निम्मे लोक त्या कॉलेजमध्ये शिकलेले आहेत. इतके प्रगल्भ लोक ही होती, इतके प्रगल्भ. श्रीमंतीच्या बाबतीमध्ये तुम्ही होळकर घराण्याचा नाद करू नका, इतकी श्रीमंती. कारण ज्या दिवशी गौतमीबाईंच्याकडून हे खाजगी महिलांचा कोष अहिल्या देवींच्याकडे गेला, तेव्हा त्या खाजगी कोशामध्ये 16 कोटी रुपये शिल्लक होते. किती? 16 कोटी रुपये त्या काळामध्ये. म्हणजे आपण लहान असताना हे 5 पैसे आपण बघितलेले आहेत. आपण ह्या पोराने 10 पैसे बघितलेत, 20 पैसे बघितलेत, 4 आणे बघितलेत. त्या काळातली परिस्थिती काय असेल बघा. त्यांच्याकडे 16 कोटी रुपये होते. इंग्रजांना 1905 साली 1,05,00,000 कर्ज या होळकर घराण्याने इंग्रजांना दिलंय. ज्या इंग्रजांचं जगावरती राज्य होतं, ज्या इंग्रजांचं जगावरती राज्य होतं, त्यांच्या सत्तेचा सूर्य मावळत नव्हता, तेव्हा अहिल्या देवींच्या या घराण्यानं त्यांच्या वारसांनी 1,05,00,000 कर्ज इंग्रजांना दिलंय. रेल्वे जेव्हा या भारतामध्ये पहिल्यांदा आली, तेव्हा पहिल्यांदा ती हत्तीनं ओढायला लागायची, मग चालू. आता ढकल स्टार्ट गाड्या कमी झाल्या. पूर्वी होत्या आपण ढकलायचं मध्ये गाडी चालवायची, तेव्हा हत्तीनं ओढलं जायचं. तेव्हा हे हत्ती होळकरांचे असायचे.
एका वेळेस 7-7 हत्ती खरेदी केले त्यांनी, एका वेळेस 7-7 हत्ती खरेदी केलेलं हे घराणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभर जावा म्हणून कृष्णाजी केळुसकर गुरुजी, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुजी होते, त्यांनी शिवचरित्र लिहिलं होतं, शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास. आणि मग त्यांची भावना अशी होती, त्यांनी ते कर्ज काढून लिहिलं होतं, घरातले दागिने काढून ते प्रकाशन केलं होतं. त्यांना मदत कुणी देत नव्हतं. महाराष्ट्रात सगळ्या घराण्यांच्याकडे ते गेले, त्यांना कुणी मदत दिली नाही. हे कृष्णाजी केळुसकर गुरुजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बाल होते. हे दोघांच्या डोक्यावरती शिवचरित्राच्या प्रती घ्यायचे आणि ते फिरून विकायचे. पण त्यांना कुणी मदत केली नाही. त्यांना कुणीतरी सांगितलं तुम्ही होळकरांच्याकडे जावा, होळकर तुम्हाला नक्की मदत करतील. आणि मग हे इंदोरला गेले, महेश्वरीला गेले. होळकरांच्याकडे त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आम्हाला जगातल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून आम्हाला जगामध्ये ते प्रसारित करायचं आहे. आणि त्याला आम्हाला कुणी मदत करत नाही. होळकर आणि त्या शिवचरित्रासाठी लागणारे सगळे पैसे त्यांना दिले आणि त्यांना पाठवायला माणूस तिकडं पाठवला. अरे शिवाजी महाराजांचा विचार जगामध्ये जावा ही भावना आमच्या सगळ्या लोकांची आहे. कुणी असं समजायचं कारण नाही की अहिल्यादेवी म्हणजे कुठल्या तरी मर्यादित, असं नाही आहे. जगभरामध्ये ज्या शिवचरित्रांच्या प्रति वेगवेगळ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून पाठवल्या त्यामध्ये होळकरांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडवरची समाधी, ही समाधी एकदम अशी दुरावस्था समाधीची झाली होती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धार करावा म्हणून एक जीर्णोद्धार कमिटी स्थापन झाली. ती कमिटी पण अशी सगळ्यांकडे गेली की तुम्ही मदत करा, महाराजांच्या समाधीचं जीर्णोद्धार करायचं आहे. कोणी मदत केली नाही. शेवटी हे गेले होळकरांच्याकडं. तेव्हा त्यांचा कुत्रा मेला होता. तुम्हाला माहित आहे, आपण आता मी खंडोबाच्या मंदिरात गेलो, खंडोबाचं वाहन काय आहे? कुत्रा. आपल्या घरात कुत्र्याला लात जरी लागली तर आई आपल्याला खवळते, पाया पड, तो खंडोबा आहे, खंडोबाच्या पाया पड. आपण किती वेळा पाया पडलोय कुत्र्याला चुकून जरी लात लागली तरी. आणि मग त्यांचा कुत्रा मेला होता, त्यांनी 7 दिवस सुतक पाळलं होतं. ही महाराष्ट्रातली टीम तिथं गेली, त्यांना निरोप दिला. ते म्हणले सुतकात आहेत, हे भेटणार आहेत, तुम्ही थांबा. त्यांची राहायची व्यवस्था केली, ते राहिले. सुतक संपल्याच्या नंतर ही टीम सगळी भेटली होळकरांना. मला वाटतं शिवाजीराव होळकर गादीवरती होते. आणि मग ते का आलाय तुम्ही, त्यांनी माफी मागितली. असं असं आमच्या घरामध्ये कुत्र्याचं निधन झालं होतं आणि आम्ही सुतक पाळलं होतं आणि तुम्हाला भेटायला उशीर झाला. तर ते म्हणले असं असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडवरची जी समाधी आहे त्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा आहे आणि तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. मग त्यांनी विचारलं त्या जीर्णोद्धार करण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागणार आहेत. मग त्यांनी अमाऊंट सांगितली, एवढे एवढे पैसे आम्हाला लागणार आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं की महाराजांचं जेव्हा निधन झालं तेव्हा महाराजाच्या वाघ्या कुत्र्यानं सुद्धा त्यांच्या चितेमध्ये उडी टाकली. ही स्टोरी त्यांनी होळकरांना सांगितली. होळकरांनी सांगितलं महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी लागणार हे सगळे पैसे घ्या आणि हे एक्स्ट्रा पैसे मी तुम्हाला देतोय. त्या पैशातनं महाराजांच्या पुतळ्याच्या समोर वाघ्याची मूर्ती तुम्ही बसवा. आणि मग ते जीर्णोद्धार झालेला आहे आणि वाघ्याची मूर्ती पण तिथं आहे. आता ती लोक म्हणतात वाघ्याची मूर्ती काढा, असं त्या वादात मला जायचं नाही. आता त्या वाघ्याला राखायला सुद्धा 2 पोलीस आहेत तिथं. म्हणजे ही आपली अवस्था आहे. तर हे असं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काम आहे ते काम पुढे घेऊन जाण्याचं कार्य हे होळकर कुटुंबाने केलेलं आहे. आणि त्या होळकर कुटुंबातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी राष्ट्र निर्मितीसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आता जे राष्ट्रपतींचं भवन आहे, संसद आहे, ही होळकरांची जागा आहे. रायसोनी नावाचं गाव आहे, ही होळकरांची प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टी त्यांनी राष्ट्रासाठी दान दिलेली आहे, राष्ट्रासाठी अर्पित केलेली आहे. सांगायला गेलं तर अनेक गोष्टी आहेत, परंतु आता वेळ नाही. तुम्ही पण जास्त वेळ आता बसलाय, पण मी तुमचं गावकऱ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो की तुम्ही ज्या पद्धतीनं हे स्मारक उभा केलंय, ज्या पद्धतीनं तुम्ही स्मारक उभा केलेलं आहे ते स्मारक अत्यंत देखणं आहे, आदर्श घेण्यासारखं आहे. मी अनेक गावामध्ये कार्यक्रमाला जातो, प्रत्येक लोकांची भावना असते आपलं स्मारक चांगलं व्हावं, परंतु तुम्ही त्याचं डिझाईन किंवा अहिल्यादेवींची मूर्ती जी सोनवणे साहेबांनी केलेली आहे, किशोर सोनवणेने, त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा. आता सोलापूरच्या विद्यापीठामध्ये पण अहिल्यादेवींचं एक पूर्णाकृती स्मारक उभा राहिलंय आणि अजून ते लोकार्पण करायच्यासाठी राहिलेलं आहे. तर ते पण आता कार्यक्रम होतील, कारण अहिल्यादेवींचा विचार लोकांच्या मध्ये गेला पाहिजे. तो विचार राष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहे, राष्ट्रप्रेम वाढवणार आहे, राष्ट्रवाद वाढवणार आहे, धर्माचं रक्षण कसं करावं याचा संदेश देणार आहे.
मंदिरांचं संरक्षण कसं करावं, मूर्त्यांचं संरक्षण कसं करावं, गावात सामाजिक न्याय कसा असावा, हे सगळे आदर्श पुण्यश्लोक अहिल्या देवींचे आहेत. कारण अहिल्या देवींच्या राज्यकारभारावरती अनेक देशामध्ये अभ्यास करून तिथले राजकारणी पुढे काम करत असतात. आता मेंढपाळांच्या खूप अडचणी खानदेशात सुरू आहेत. मेंढपाळांना फॉरेस्ट अधिकारी त्रास देत आहेत. मागच्या महिन्यामध्ये 2 बैठका या माननीय बावनकुळे साहेबांनी, माननीय गणेश नाईक साहेबांनी मंत्रालयामध्ये घेतल्या. त्याच्या बैठकीमध्ये ठरलं होतं की जे मेंढपाळ जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये जे फॉरेस्ट अधिकारी मेंढ्या चरायला परवानगी देत नाहीत, त्या संदर्भातला एक निर्णय राज्य सरकारनं घ्यावा, अशी एक बैठक झाली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे माझी विनंती अशी आहे की त्यांनी आम्हाला धुळे किंवा या परिसरामध्ये एक मेंढपाळांची परिषद घेण्यासाठी वेळ द्यावी. आणि मी परवा दिवशी परत जाऊन मंगळवारी जेव्हा जाईल तेव्हा मी त्यांना विनंती करणार आहे, एक खानदेशामध्ये आम्हाला मेंढपाळांची परिषद घ्यायची आहे आणि त्या परिषदेसाठी त्यांनी आम्हाला वेळ द्यावा. ते आल्याशिवाय त्यांना प्रश्न कळणार नाही आणि ते असल्याशिवाय प्रश्न मिटणार नाही. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय वनमंत्री महोदय, माननीय महसूल मंत्री महोदय आणि आपल्या योजना बऱ्यापैकी ओबीसी खात्यावर चालतात, त्या खात्याचे मंत्री यांना घेऊन आपल्याला एक मेळावा घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी त्यांची वेळ घेतो. आपण सगळ्यांनी सन्मानानं, स्वाभिमानानं या सगळ्या विषयामध्ये पुढे जावं, आपण ताकदीनं पुढे जावं. इथल्या आमदार साहेबांनी स्मारकासाठी सटाण्याला निधी दिलेला आहे. इथल्या आमदारांनी स्मारकासाठी आणखी एक गाव आहे, त्या गावामध्ये 3 एकर, दोलमारे गावामध्ये 3 एकराची जागा दिलेली आहे. किंवा अन्य आपले आमदार असतील, त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये अहिल्या देवींचं स्मारक करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तर त्यांनाही आपण सातत्यानं त्यांच्याही पाठीशी उभा राहिलं पाहिजे, त्यांनाही आपण धन्यवाद दिलं पाहिजे. मला या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल सर्व समितीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या. मी माझ्या मतदारसंघात पण वेळ देतोय, बाहेर पण वेळ देतोय. कारण एकदा विधानसभेचा आमदार झालं तर मतदारसंघात खूप वेळ द्यावा लागतो. जरची लोकच इतकी चांगली आहेत की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी सन्मानाने विधानसभेमध्ये पाठवलं, मी तिथंही काम करतोय. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं आम्ही एक प्राणी संग्रहालय मंजूर केलेला आहे जतमध्ये. 110 एकरामध्ये आम्ही प्राणी संग्रहालय करतोय. आता त्याचा प्रस्ताव देवाभाऊच्या सरकारने, वनमंत्री महोदयांनी केंद्राकडे पाठवलाय. पुढच्या 2 महिन्यामध्ये त्या आमच्या प्राणी संग्रहालयाला मंजुरी मिळेल आणि एक मोठं काम आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. ते काम जर झालं रोज 4-5 हजार लोक त्या प्राणी संग्रहालयाला भेट देतील अशी एक रचना आम्ही करतोय. महाराष्ट्रामध्ये जेवढे मंदिर आहेत ते डेव्हलपमेंटचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे. प्रत्येक मंदिराला 5 कोटी रुपये द्यायचं काम चालू आहे. मागं गिरीश भाऊ पर्यटन मंत्री असताना आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री असताना 400 मंदिराला त्यांनी 5-5 कोटी रुपयाचा निधी दिला होता. म्हणजे 400 गुणिले 5 2000 कोटी रुपये. आता जयाभाऊ त्या खात्याचे मंत्री आहेत, गोरे भाऊ, त्यांनी आता अनेक मंदिरांना तीर्थक्षेत्र बचा दर्जा दिलाय. मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचं आहे की हे मंदिर जे डेव्हलप होत आहे ते पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा या नावानं डेव्हलप होत आहे. यासाठी सरकारला धन्यवाद द्या. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू साहेब.